पांडुरंगाचे उपासक बनून माझ्या देवाचे वारकरी बनतात, त्या पंढरीच्या वारकऱ्याची चरण धूळ मला जर लागली तर मी माझं सौभाग्य समजेल। पंढरीची वारी जयाची एक कुळी, ज्याच्या कुळामध्येच हा वसा आणि वारसा आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचा, नामयज्ञाचा, नाम सप्ताहाचा, अन्नदानाचा। मग असा वारकरी कुणी असो, त्यांच्या पायाची धूळ मला जर लागली तर माझं जीवन बदलून जाईल। देवा बघ, जर जमत असेल तर अशांचा संग माझ्या जीवनात मला दे। पंढरीची वारी जयाची एक कुळी, त्यांची पाय धुळी लागो मज। मग पुन्हा देवानं विचारलं, एवढ्यावर समाधान? महाराज म्हटले, हो बाबा। तेने त्रिभुवनी होईन सरता, अन्न लगे पुरुषार्था मुक्तिचारी। जपी तपी डोंगर दरीत मोक्ष मिळवण्यासाठी साधना करतात, पण मी एवढ्यावर समाधानी आहे, मला काहीच लागत नाही। यापेक्षा वेगळं मला काही नको, तुझा मोक्ष देवा तुला राहू दे। त्या मोक्षाच्या पाठी आम्ही पळणार नाही, तो पुरुषार्थ आमच्या जीवनामध्ये आम्हाला नको। हाच आमचा पुरुषार्थ आहे, हेच आमचं सौभाग्य आहे का मला या वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळते। याच्यापेक्षा वेगळं माझ्या जीवनामध्ये मला काय पाहिजे? का तुम्हाला ते आवडले? ते म्हणतात त्यांना नामाची आवड आहे, जिव्हाळा प्रेमाचा आहे, पांडुरंग परमात्म्याचा आहे। महाराज आणि ते एका धर्म मंडपाखाली अनेक गावावरून आलेली सद्भाविक एकत्रित आलीत, या गोष्टी प्रेमाशिवाय आणि जिव्हाळ्याशिवाय होऊ शकत नाही। म्हणून नामाची आवडी, प्रेमाचा जिव्हाळा, आणि असे जर कोणी मला सद्भक्त वारकरी भेटत असतील तर देवा मी तुला रिक्वेस्ट करतो, क्षण जीवा वेगळा न करी त्यासी, मला त्यांच्यापासून वेगळा करू नको। त्यांचा संग माझ्या जीवनात कधी ताटातूट होऊ देऊ नको। कारण सोयरे धायरे माणसाला लुबाडणारे पदोपदात चौकात भेटतील, पण असे प्रेम देणारे वारकरी बाकी याच धर्म मंडपात तुझ्या पवित्र प्रांगणामध्ये चंद्रभागेच्या पवित्र तटावर महाराज या पंढरीमध्येच मला हे भेटतील। कारण अन्य ठिकाणी महाराज सगळीच लुटायलाच निघालेत, पण इथं बाकी आम्ही भेटायला आलो देवा। मग जर अशांचा संघ जीवनामध्ये जर झाला तर माझं मी भाग्य समजेल, आणि याच्यासाठी मला तुझ्या खऱ्या अर्थाने पाठिंब्याची गरज आहे। मला वेगळं नको करू देवा, मला अशांचा संग दे। मग जर ती लोक जर माझ्या जीवनामध्ये मला भेटली तर चाहे रक्ताच्या नात्याची ताटातूट झाली तरी चालेल, पण नामदेवराय म्हणतात ते माझे सोयरे झाले असं समजून चला। नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, या धर्म मंडपात बसलेले माझे सगळे सोयरे आहे। इथं जात पात धर्म भेद कुठलाच नाही। का? ते पांडुरंगाचे दास आहे, आम्ही पांडुरंगाचे उपासक आहे। माझी ये जातीचे मज भेटो कोणी। महाराज म्हणतात वेगळं माझ्या जीवनामध्ये करू देऊ नको देवा। मग ते माझे जीवलग सोयरे आहे, पण कोणते सोयरे जीवलग आहे? सदा पांडुरंग त्यांचे जवळी। जर तू त्यांच्या जवळ असेल तर माझे सोयरे श्रीमंत आहे, आणि जर माझे सोयरे श्रीमंत असेल तर मला दारिद्र्याची काय भीती आहे? विठ्ठला 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 विठ्ठला। अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या। उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरी या ठिकाणी चालत असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ, संत श्रेष्ठ ज्ञानाचे सागर ज्ञानराज माऊली योग्यांचे मायबाप यांच्या 750व्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला हा खरं म्हणजे ज्ञानराज वारकरी आध्यात्मिक वारकरी शिक्षणद्वारे आयोजित हा उपक्रम, हा सप्ताह, हा ज्ञानयज्ञ गेली अनेक वर्ष थोरा मोठ्यांच्या आशीर्वादातून हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी होतो आहे। वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री होतो, याचे आपण साक्षीदार आहात। आणि त्यामध्ये या ठिकाणी आशीर्वाद ज्यांचे लाभलेत ते पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वाद आहेत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे आशीर्वाद आहेत। तसेच ज्यांच्याकडून आम्ही अध्ययन आणि अध्ययन केलं ते वैकुंठवासी परमपूजनीय कुंभार गुरुजी
त्याचप्रमाणे परमपूजनीय गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर वैकुंठवासी महान तपोनिधी वैराग्य मूर्ती तुकाराम बाबा खेडलेकर योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांचा आशीर्वाद आहे, माऊली बाबांचा आशीर्वाद आहे, काशीनाथ बाबा खेडलेकरांचा आशीर्वाद आहे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज जगताप त्यांचा आशीर्वाद, हरिभक्तीपरायण आदरणीय अण्णासाहेब महाराज पैठणकर यांची प्रेरणा मार्गदर्शन आणि ज्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या कुशल मार्गदर्शनातून हा ज्ञानयज्ञ प्रतिवर्षी संपन्न होतो ते आपल्या सर्वांचे जिवलग हृदयस्थ कंठस्थ माऊली ज्ञानोबरायाच्या कुशीमध्ये राहून ज्ञानार्जन केलं, इंद्रायणीचं पवित्र अमृत प्राशन केलं आणि शेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी असे आपल्या सर्वांचे प्रेमळ हृदयस्थ असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठल शास्त्री शास्त्रींच्या या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या खूप कष्टातून तुम्हाला मला सर्वसाधारण पामर जीवाला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला सप्ताह करण्याची संधी मिळते। त्यामध्ये खरं म्हणजे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहेत, पण तुलसी अर्पण नामजप महायज्ञ आहे, त्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान आहे, अनेक अन्नदाते या ठिकाणी सहभागी आहेत। महाराजांची दुसरी विशेषता म्हणजे महाराज आपल्या या अखिल विश्वातील तीर्थक्षेत्रामध्ये 2 धाम 4 धाम महाराष्ट्र दर्शन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सद्भाविकांना थोडंसं प्रोत्साहित करतात आणि यात्रा उत्सवाच्या माध्यमातून ते अनेकांना तुम्हाला मला यात्रा घडवून आणतात, ही त्यांची दुसरी विशेषता आहे। म्हणून वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार आणि होतो उपकार अगणित। एकदा आमच्या विठ्ठल शास्त्रींसाठी जोराने टाळी वाजवा गाड्या। खूप सुंदर, खूप कष्ट बघा तुम्ही, माणूस सारखा फिरतीवर आहे, इकडनं तिकडं तिकडनं इकडं, हे सगळं पळायचं कोणासाठी? त्यांच्या पोरीचं लग्न नाही, त्यांच्या पोराचं लग्न नाही, त्यांच्या बायकोचा वाढदिवस नाही, मग हे सगळं तुमच्या माझ्यासाठी आहे का तुम्हाला पांडुरंगापर्यंत नेऊन पोहोचवायचं काम? महाराजांची ही तळमळ आहे आणि त्यांच्या तळमळीला मी वाकून झुकून प्रणाम करतो गाड्या। या ठिकाणी त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बरीच मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत। पैकी काही माझी वारकरी मंडळी या ठिकाणी उभी आहात, सर्वांचा नामनिर्देश मला करणं शक्य नाही जयेश महाराज, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी सर्वच जण आहेत। 2ही मृदुंगाचार्य, गोड असे गुणीजन वारकरी, हरिपाठ काकडा भजन कथा कीर्तनाला साथ आपण देत आहात। आपल्या सर्वांचं गोड या पंढरी नगरीमध्ये या तीर्थक्षेत्री मी स्वागत करतो आणि आपली सेवा समाजामध्ये रुजू व्हावी, त्यापेक्षा ती पांडुरंगाला आवडावी इतका इमानीनं काम तुम्ही महाराज काल्यापर्यंत कराल असा आशावाद व्यक्त करतो। या ठिकाणी पोलीस खात्यात खाकी वर्दी परिधान करून समाजसेवेची धुरा घेणारे खरं म्हणजे मुंबईवरून आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन भाऊ, तुम्हाला वंदन करतो। तुमच्या बरोबर आमचे नेहमीच असलेले आमचे नाना महाराज गोड चाल गायली, तुम्हालाही धन्यवाद देतो। विनेकरी म्हणजे आमचे खानगावकर म्हणजे आमचं हृदय आहे, चोपदार विनेकरी ही सगळीच मंडळी अगदी प्रेमाची आहेत आणि या प्रेमास्तव या ठिकाणी तारुखेडलं, खानगाव, नांदूर मधमेश्वर, निफाड तालुक्यातली जवळजवळ बरीच गावं, त्यामध्ये टाकळी विंचूर, लासलगाव, साईखेडा, कोटमगाव अशी बरीच म्हणजे नाशिक प्रभागातली सुद्धा बरीच मंडळी इथं उपलब्ध आहेत आणि विशेषत्वानं देवासारखी देव माणसं विठ्ठल शास्त्रींनी मला जोडून दिली, ती म्हणजे खरं म्हणजे आमचे महाले परिवार, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी भाऊ महाले, त्यांचे सर्व बंधुराज आणि त्यांचे सगळे सोयरे दायरे या कार्यामध्ये इतके इन्व्हॉल्व आहेत। त्यांच्यामुळे मला काशी घडली, त्यांच्यामुळे मला प्रयाग घडलं, त्यांच्यामुळे मला अयोध्या घडली आणि 2दा मला तुमच्यामुळे पंढरीत कीर्तन करण्याची संधी मिळाली।
दोनदा. मागच्या वेळेस 1 वर्ष डावलून आपण पुन्हा इथं सप्ताह केला होता. पलीकडच्या बाजून आपलं त्या छोट्या शेडमध्ये दैव योगानं आता खूप मोठं शेड, आणि जेवढं शेड मोठं झालं तेवढी मोठ्या मनाची माणसं जास्त उपलब्ध झाली. ही एक विशेषता आहे. मागच्या वेळेस गर्दी कमी होती, आता कमीत कमी 500-700 लोक झाली. माझ्या माता माऊलींची उपस्थिती फार मोठी आहे. आणि शिवाजी दादांचे पिताश्री आदरणीय आमचे दादा आणि मावशी, त्यांच्या भगिनी, त्यांचा सर्व मित्र परिवार, पंचकुळून आलेले आदरणीय आमचे बोराडे भाऊ, ही सगळीच मंडळी तोला मोलाची आहेत गड्या. आणि ज्यांच्या पाठीमागं खूप मोठी दगदग आहे, राम लक्ष्मणासारखी जोडी आहे दोघांची, ते म्हणजे आमचे एकनाथ भाऊ खांडबा आले, पण त्यांच्याकडे काही अपर्याय कारणास्तव त्यांना जावं लागलं घरी. आणि म्हणून त्यांच्या पश्चात त्यांचं मी कौतुक करेल, नानांचं, त्या परिवाराचं सुद्धा, आणि सर्व मला हृदयस्थ असणारे आपण सर्व वैष्णव वारकरी. या ठिकाणी फार देखणी अशी गोड साऊंड सिस्टम मागच्या वेळेस होती. युट्यूबला तुम्ही मला वाटतं कार्यक्रम मागचा टाकला होता. आणि आता या ठिकाणी म्हणजे शिवप्रसाद साऊंड सिस्टम आणि खूप असं गोड आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण. तुमच्याकडे जी आवाज देण्याची पद्धती मला वाटत नाही महाराज, जे तीर्थक्षेत्री फिरते सप्ते असतात ना, तिथं कुठंतरी 19-20 पाहायला मिळतं. पण इथं बाकी पांडुरंगाच्या दरबारामध्ये महाराज काय कमी आहे. कल्पथारू खाली बसल्यानंतर फळे येती मागितली, किंवा महाराज म्हणतात सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, किंवा राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्ध पावी. महाराज म्हणतात जे मनात येईल ते पांडुरंग तुम्हाला इथं देतोय, मला देतोय. आणि म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी महाराज स्तुती योग्य आहात. पण दररोजच्या कीर्तनकारानं दररोजच्या अन्नदात्यांचा उल्लेख करणं अनिवार्य समजतो, माझं कर्तव्य समजतो. म्हणून या ठिकाणी आज सकाळची पंगत आदरणीय दिनकर बाबूराव पाटील महाले, श्री गणपत खंडू पाटील महाले, कचरू मुरलीधर पाटील महाले, पंढरीनाथ भगवान पाटील महाले, रघुनाथ साधू पाटील महाले, सदू पाटील महाले, श्री दशरथ प्रभाकर महाले, त्याचप्रमाणे पाराजी रानू महाले, श्री समाधान रामू ढगे, बालाजी दौलत महाले, समाधान निवृत्ती महाले, वाढोलीकर त्र्यंबकेश्वर. म्हणजे हा निवृत्तीनाथांचाच प्रसाद पंढरीमध्ये तुम्ही देतात, ही एक विशेषता आहे. आणि संध्याकाळची आजची जी पंगत आहे ती म्हणजे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, आणि त्या मुंबईचाच एक प्रभाग आहे घाटकोपर. त्या घाटकोपरचं भजनी मंडळ आहे महाराज. पण ते भजनी मंडळ म्हणजे पुरुष नाही, महिला मंडळाचा कार्यक्रम म्हणजे हा संध्याकाळचा. खरं म्हणजे तुम्ही आता मंत्र्याच्या बहिणी आहात, त्याच्यामुळं तुमच्याकडे काही आता कुठल्याही प्रकारची काही कमतरता नाही. आणि तुम्हाला काय पप्याच्या बापाला आता पैसे मागायची गरज नाही. मग आता जे पैसे येतील ते आमच्या शास्त्रीला देत जा, बरोबर आहे ना. मग आता खरं म्हणजे एकदा या महिला मंडळीसाठी आणि सकाळच्या अन्नदात्यासाठी टाळी वाजवा गाड्या, फार गोड, काहीच अडचण नाही. महाराज जे आलं ना ते योग्य कारणी लावा, काही अडचण नाही. उगाच गळ्यातलं काळ्यातलं नाकातलं इकडचं तिकडचं बनवून चोराचं धन करू नका. तीर्थक्षेत्री जर तुमच्यावाले ते 1500 रुपये वर्षभरातले सत्पत्रिका, आणि त्याच्यावर काय आपला हक्क नव्हता, आणि ते किती दिवस चालेल याचा काही भरोसा नाही, ध्यानात ठेवा. मग चलती का नाम गाडी, जोपर्यंत चालतं तोपर्यंत वा त्या गंगेत हात धुवून घ्या, काही अडचण नाही. म्हणून अशा पद्धतीने हे फार गोड नियोजन आहे, देखणं नियोजन आहे. आणि एकदा या महिला मंडळीने महाराज घाटकोपर या खऱ्या अर्थाने या महिलांनी आजची जी अन्नदानाची पंगत दिली, सकाळची अन्नदानाची पंगत, नाश्त्यावाले यांचे खरं म्हणजे कौतुकच करायचे. अन्नदाता सुखी भव. खरं म्हणजे अन्नदानाची महती याच्या अगोदर मी बोललो असेल तर मला माहित नाही, पण आता अनेक गावातील अनेक प्रभागातील बरीच मंडळी इथं उपलब्ध आहे. खरं म्हणजे हे जे तीर्थक्षेत्र आहे पंढरीमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये आता ही भाग्यवान मंडळी की एवढ्या जागा घेऊन तुम्हाला मला एक व्यासपीठ उभं करून दिलं. या मठामध्ये, खानदेशकर मठामध्ये आपण या ठिकाणी त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. शेजारी संपूर्ण जगभर विश्वाला गवसणी घालणारं कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र आणि चारित्र्य आणि गीतेचा प्रचार प्रसार आणि ज्या खऱ्या अर्थाने अशा या महामानवांनी केला, ते म्हणजे खरं म्हणजे भगवान परमात्म्यानं आपल्याला अर्जुनाच्या निमित्तानं गीता दिली. ती गीता प्रचार प्रसार करण्यासाठी परमपूजनीय आठवले शास्त्रींनी प्रयत्न केले. पण जगाच्या पाठीवर इस्कॉन असं एक साधक आहे, असं एक वर्ग आहे का महाराज
ज्याला कधी देव कशाबरोबर खाता हेच माहित नव्हतं, त्याच्या हृदयात अंतर्यामी कृष्ण प्रतिमा उमटून दिली. त्यांच्या जवळ त्यांचेच प्रतिनिधी म्हणून सेवक, दास, कृष्ण उपासक, कृष्ण कृपांकित काही मंडळी इथे उपलब्ध आहेत. मी त्यांच्या चरणी सुद्धा वंदन करेल. गड्या, माझ्या वारकऱ्यांबरोबर आपला मौलिक वाटा आहे आणि आपण एकमेकाच्या जवळ, संप्रदाय वेगवेगळे जरी असतील पण मुक्कामाचं गाव सगळ्यांचं एकच आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग. त्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी साधकाला ही साधना सांगितली गेली. गेल्या मग आता काही मंडळी इथं आली, जवळजवळ मला वाटतं 10-5 गाड्या भरून आल्या तिकडनं एसट्या. माझ्या माता माऊल्या पलीकडचा पुरा हाल त्यांनी लॉक केला. एवढी मंडळी तुम्ही या ठिकाणी आलात, कशासाठी आलात? काहीतरी आम्हाला इथून घेऊन जायचंय. काय न्यायचंय आम्हाला? पांडुरंगाच्या सेवेचा प्रसाद न्यायचा आहे. मग पंक्तीवाल्यांनी पंक्ती घेतल्या. काही मंडळींनी या ठिकाणी तीर्थक्षेत्री महाराज काही आर्थिक योगदान केलं, कारण हा मठ इथं आपल्याला 10 दिवस 8 दिवस घ्यायचा आहे, तर याच्यासाठी सुद्धा काही का होईना नाही काहीतरी जरी सवलतीच्या दरात असेल पण काहीतरी त्याला बिदाई देण्याचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना विठ्ठल महाराजाचं काही बागायत नाही आपल्यासारखं का तिथं गेल्याच्या नंतर त्या बागायतातून आपण काहीतरी काढू आणि ते देऊ. मग त्यांना जे सगळं करायचंय तुमच्याकडूनच घ्यायचंय आणि तुमच्यासाठीच खर्च करायचंय. फक्त पोस्टमन म्हणून तिकडचं पत्र इकडे द्यायचं, मध्यस्थी त्यांची आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि मला असं वाटतं हा प्रामाणिकपणा आम्ही त्यांचा जवळून पाहिला. त्यांची परमार्थातली पारदर्शकता ही पाहिल्यानंतरच ही सगळी मंडळी त्यांच्यावर प्रेम करायला लागली. कोणी कोणाला जवळ करत नाही. स्वार्थ दिसल्याच्या नंतर माणूस माणसाला सोडून देतो. ध्यानात ठेवा, गोचिड गायला आवडत नाही. गोचिड गायला आवडत नाही. गायला गोचिड आवडते पण ती शोषण करत असते. महाराज तसं देवाला सुद्धा शोषण करणारा भक्त आवडत नाही. मग त्याला पारदर्शकपणा असला पाहिजे आणि तो पारदर्शकपणा आमच्या विठ्ठल शास्त्रींकडे आहे. गड्या फार प्रेम आहे. पाण्या पावसात रात्री बेरात्री महाराज आम्ही शिवाजी भाऊंकडे लग्नाला आलो दीदीच्या, आणि आल्यानंतर सळंग पाऊस, इतका पाऊस. ते म्हटले महाराज आता रात्री जाणं मला शक्य नाही, मला माडसांगवीला नेऊन सोडा. म्हणजे याचा अर्थ काय? काय नाते आपले, कोणाची उसनवारी एकमेकाची. आज या धर्म मंडपामध्ये तुम्ही आपण सगळेजण इथं आलात. खरं म्हणजे आता ही कृष्णाष्टमीची पर्वणी आहे आणि या पर्वणीमध्ये सर्वसाधारण काल कीर्तन करायला लागलेल्या बुवाच्या डायऱ्या भरलेल्या आहेत. ध्यानात ठेवा. मग महाराज आता एकादशीच्या पर्वावरचे काले, आज म्हणजे कृष्णाष्टमी, म्हणजे या ठिकाणी गोपाल काल्याचा दिवस आहे. कालची अष्टमी आणि आज गोपाल काल आहे. इतकी कीर्तन पण मी प्रेमात पडलो गड्या माहले परिवाराच्या. आणि भाऊंनी सांगितलं महाराज आम्ही तिथं आहे तोपर्यंत तुमचं कीर्तन असलं पाहिजे. मी एरवी 18 तारीख दिली होती शास्त्रींना. 18 तारखेला मी तुमच्याकडे येईल, ती तारीख सुद्धा मला देणं शक्य नाही, पण कीर्तन पंढरपुरात आहे अशी संधी पुन्हा मिळणार नाही. आणि त्याच्यासाठी मला 18 काय कोणती तुम्ही म्हणाल ती, पण याच्या अगोदरच्या तारखी वर्षभर माझ्या अगोदर गेलेल्या आहेत. मग एवढी मोठी धावपळ, माझ्या कार्यक्रमाची 3 दिवसाची लिस्ट, दररोज 450 किलोमीटरचा माझा दररोजचा रन आहे. आणि पुन्हा इकडे येताना सुद्धा माझ्या येवल्यापासून इथपर्यंत यायला आम्हाला लमसम पंढरपूर हे कमीत कमी 330 तरी बसतं, कमीत 350. परत रिटर्न जायचं, उद्या डबल कार्यक्रम करायचा, परवा पुन्हा नाशकामध्ये आमच्या इथं बोराडे महाराज आहेत त्यांच्याकडे, तिथं जायचंय त्यांच्याच गावामध्ये. आणि पुन्हा माऊलींचा एक मोठा भंडारा असतो रामवारीचा आमच्या, म्हणजे त्र्यंबकेश्वरला. आणि एवढी गोड संकल्पना आहे आमच्या माहले पाटलांची आणि खांडबले भाऊची का तिथं कमीत कमी मला वाटतं 7-8-10 क्विंटल साबुदाणे वडे असतात गड्या. आणि 2-3 वर्षापासून त्यांचं प्रेम आहे. ते म्हणतात महाराज सकाळी तुम्ही त्या वड्याच्या त्या ओपनिंगला मस्कर बाबां तुम्ही तिथं उपलब्ध पाहिजे. तुमची जर आमच्यावर एवढी श्रद्धा आहे तर महाराज मान मागून मिळत नाही, सन्मान कोणाचाही होत नाही, श्रद्धा आणि विश्वास कोणावरही लोक ठेवत नाही. जर तुमचं माझं हृदय जुळलं असेल तर मी तोही दिवस तुमच्यासाठी सकाळचा दिलाय. 19 तारखेला मी पुन्हा तुमच्याकडं त्या ठिकाणी सुद्धा त्या प्रसादाला सुद्धा 100% येणार आहे. हे या तीर्थक्षेत्री पुन्हा सांगतो. मग महाराज हे सगळं करायचंय. मग मला आज असं वाटलं की आज आपण जर कधी या वारकऱ्यांची उंची एवढी मोठी आहे तर त्यांच्या पायाची धूळ मला 7 दिवस नाही गड्या थांबता येणार शास्त्रीच्या सप्ताला. मग मला 8 दिवस तुमच्यासाठी नाही देता येणार का? कारण अनेक महाराष्ट्रातल्या बऱ्याच असणाऱ्या प्रेमी सद्भक्तांना वेळ देता देता नाकी नळी येतं गड्या. पण तीर्थक्षेत्री जर सेवा मिळत असेल तर महाराज म्हणतात
पंढरीत सेवा करणं म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद घेणे. तुम्ही 7 दिवस या ठिकाणी 8 दिवस काल्यापर्यंत कुठे असं जर एखाद्यानं नातलगाचा फोन आला तर त्यांना सांगा आम्ही स्वर्गात आहे. पण महाराज आपल्याकडे स्वर्गात जाण्याची तडजोड अशी म्हणे मेल्याशिवाय माणूस स्वर्गात जात नाही. आम्ही पत्रिकेवर इमानदारीत लिहितो ना वैकुंठवासी कैलासवासी. पण मी खरं सांगू, जर एखाद्यानं विचारलं का हो वैकुंठ कसं आहे तर त्यांना सांगा पंढरी जशी तसं वैकुंठ. विठ्ठला 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 विठ्ठला. मग हे तीर्थक्षेत्र कसं? महाराज म्हणतात जगाच्या बाजारामध्ये कुठेही जा. महाराज यात्रा नेतात. 2 धाम तीर्थ महाराज, 4 धाम बद्री केदार पशुपती तिरुपती अन्य ठिकाणी तुम्ही जातात गड्या. आमच्या महिन्याची वारी आहे शिवाजीदादाची तिरुपतीची. महिन्याला त्यांच्या मनात आलं का तिरुपतीला जातात. खरं म्हणजे कशासाठी जातात मला काय अजून उलगाडा झाला नाही. मला वाटतं तिरुपतीला गेल्याच्या नंतर त्या तिरुपती लक्ष्मीला पाठवतो म्हणे आपल्याकडं. आणि मग त्या लक्ष्मीचं वास्तव्य आपल्याकडे झालं. पण ती लक्ष्मी नुसती घरात ठेवून नुसत्या गाठी नाही मारायच्या. मग तिकडून तिरुपतीकडून आलेल्या लक्ष्मीचा प्रसाद पंढरपुरामध्ये महाराज या वारकऱ्यांना तो प्रसाद आपल्याला द्यायचा. मग जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया तेथे जाण धनंजय या विभूती माझी. भगवान परमात्म्यानं महाराज गीतेच्या 10व्या अध्यायातील 41व्या श्लोकावर निरूपण करताना माऊली ज्ञानोबरायानं त्याचं ट्रान्सलेशन केलं. महाराज त्या भावार्थ दीपिकेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबराय दैवी पुरुषाची लक्षणं सांगतात. संपत्ती असावी आणि त्या संपत्तीचा उपभोग करताना सत्पात्री त्यांनी दान करावं. सत्पात्री दान करावं. संपत्ती आणि दया शक्यतो या 2 टोकाच्या 2 बाजू आहे. संपत्ती आहे तर माणसं उन्मत्त आहे, दया नाही त्यांच्याकडे. बघा तुम्ही श्रीमंत माणसं कोणालाच मोजत नाही. प्रेमाची माणसं जोडणं सोडा, त्यांना नात्याची माणसं सुद्धा कळत नाही. मग काही माणसं म्हणतात अहो तो पहिला चांगला होता पण आता त्याचे पाऊल जमिनीवरच राहिले नाही. म्हणजे याचा अर्थ हवेत आहे तो. बरोबर आहे ना? मग हवेत राहणारी माणसं जर सोयरे स्वीकारत नाही तर पांडुरंग कसं काय स्वीकारेल हो? मग पांडुरंगानं स्वीकारावं असं वाटत असेल तर संपत्ती असून पाऊल जमिनीवर ठेवा आणि सेवा वारकऱ्याची करा. फार गोड सेवा आहे तुमच्याकडं. मला अभंग सगळा सोडवला पाहिजे असं काही माझ्या मनात नाही गड्या. पण वस्तुस्थितीचा परिपाठ मांडून जाणं हे माझं कर्तव्य समजतो. अन्नदानाची महती आज घाटकोपरच्या सगळ्या महिला आणि त्यांनी अन्नदानाची संध्याकाळची पंगत घेतली. 2 दिवस अगोदर पंक्ती झाल्या, पुढे पंक्ती होणार आहे. त्यांची लिस्ट या ठिकाणी पत्रकावर आहेत. त्यांचंही मला कौतुक करायचं आहे. सकाळचे अन्नदान करण्यासाठी त्र्यंबकेश्वर वाढोळीची सगळे माहले परिवार ढगे परिवार एकत्र आलेत, नाते गोते सगळेच महाराज. आणि या सर्व परिवारांना आता काही गोंद्याची मंडळी घरी गेली वाटतं, त्यांनी सुद्धा आहेत, काही घरी गेलीत. म्हणजे तिकडनं सुद्धा आपणच स्वतः एकट्यानं पुण्य नाही मिळवायचं, ते पुण्य आपल्या नात्या गोत्यात सुद्धा मिळालं पाहिजे. काय गोड संकल्पना आहे हो तुमची. मला असं वाटतं कुटुंब व्यवस्थापन सांभाळत असताना कुठेही विसंगती पाहायला मिळते. पण तुमच्याकडे आल्यानंतर ही सतसंगती आणि सुसंगती मला पाहायला जेव्हा मिळते तेव्हा माझ्याही हृदयाला पाझर फुटतो का जर शिवाजी भाऊनी कुठे हाक मारली का मी गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे तर त्या जाण्यामध्ये रस आहे, त्या जाण्यामध्ये प्रेम आहे आणि त्याच्यातून तुमच्यामुळे मला काहीतरी मिळणार आहे. मी प्रास्ताविकात बोललो वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. आणि होतो उपकारा गणित. जो दुसऱ्याला योग्य मार्ग दाखवतो ना अर्धा वाटा त्याला सुद्धा मिळत असतो. जो तीर्थक्षेत्री एखाद्याला नेतो ना त्याचं पुण्य त्याला मिळत असतं. उदाहरणार्थ महाराज काशीला घेऊन जातात, महाराज 2 धाम 4 धाम यात्रेला घेऊन जातात आमचे शास्त्री महाराज. त्यांच्याबरोबर बरेच भाविक जातात. आता तुम्ही तीर्थक्षेत्री पंढरीमध्ये भूवैकुंठात आलेत, बरोबर आहे. मग इथं आले पण तीर्थक्षेत्राला जात असताना एखादा माणूस दुबळा आहे, त्याला एसटीला तिकीट जाऊ द्या फुकट आहे शासनानं केलं म्हणून, पण इथं खर्चायला दवापाण्याला त्याला 10-5 रुपये तर पैसे, तिथंही तो माणूस दुबळा आहे. पण महाराज म्हणतात काळजी करू नका, या करून घेऊ, इथं काही भीशी नाही, इथं काही अमुक नाही तमुक नाही, या तुम्ही. महाराज म्हणतात जर तुम्ही अशा पद्धतीनं तीर्थयात्रेला प्रमाण वाराणसीच आहे पण जाता जाता मी या ठिकाणी मेलाला त्याची अर्ध बोन
पाठीशी बळे वाराणसी, मग दुर्बळा पाठीशी पंढरीशी एवढं जोडा. वाराणसी थोडी साईटला ठेवा. महाराज म्हणता मेला आला त्याशी अर्ध पुण्य. मग जो नेला तो परत आला तरी पुण्य आणि आघात झाला तरी पुण्य. याचं काय कारण? महाराज म्हणतात ते तीर्थच तसं. या पुढे या ना दादा, या पुढे. सुंदर जागा आहे, बैठक व्यवस्था गोडे ना का. या सगळीच मंडळी पुढे. प्रेम करणारी आमच्या महाराजांवर आपल्या सर्वांना दिसती. इथंच जागा नाही, हृदयात जागा आहे महाराजांकडं. बसा पुढे बसा, गोड. एवढा वेळ काढून ही सगळी मोठी तोला मोलाची माणसं कोण कुणासाठी येतं? अहो सख्य सोयरे कार्यक्रमात दांड्या मारतात. आपण एवढी प्रेमानं इथं आलात, हे पांडुरंगाच्या दरबारात आलात. महाराज आणि इथला प्रसाद आपल्याला न्यायचा आहे श्रवण भक्तीचा. अन्नदानाचं पुण्य एवढं मोठं आहे, फार मोठं आहे. या जगाच्या बाजारामध्ये काही दाते झालेत, काही दाते झालेत. असंख्य दाते या जगाच्या बाजारात आहेत. वेगवेगळं दान दिलं. कोणी ज्ञानदान केलं, कोणी द्रव्यदान केलं, कोणी भूदान केलं, कोणी स्वर्णदान केलं, कोणी वस्त्रदान केलं. वेगवेगळे दान आहेत. पण दान देण्याच्या यादीमध्ये कर्णाचा पहिला नंबर लागला. शिवाजी भाऊ कर्णाचा पहिला नंबर. कर्ण 1 नंबरला आहे. कर्ण येईल त्याला भेटेल त्याला दान देत होता. काय केलं कर्णानं? कोणालाच नाराज केलं नाही. म्हणून कधीतरी एखाद्याकडून आपली गरज भागवण्यासाठी पुढे गेलो आणि त्यानं जर आपली गरज भागवली तर ते म्हणतात बरा झाला बाबा, तुम्हाला कर्णासारखा धावून आला. का? कर्णाचं नाव मोठं आहे. कर्ण भगवान परमात्म्याच्या 3 परीक्षेत पास झाला. शेवटच्या परीक्षेमध्ये कर्ण पास झाला तेव्हा 2 दात कर्णानं देवाला काढून दिलेत, देवरूपी भिकाऱ्याला. कारण परीक्षा बघायला. कारण भक्ती ते कठीण सुळावरील पोळीन विरळा तो बळी निवडे शूर. महाराजांकडे लिस्ट देताना अनेक नावं देतात, पण गाडी घरापुढे आल्यावर ते अडचणी सांगतात. समजून चला, पाप वाढलं पुण्य कमी पडलं. महाराज पाप्याची पितर या भानगडीत पडत नाही. इथं येण्यासाठी सुद्धा महाराज म्हणतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. या धर्म मंडपामध्ये तुम्ही आपण सगळेजण आलोत. आपली गत जन्माची ठेव आहेत गड्या. म्हणून भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये महाराज ठेव होती कर्णाची, पुण्याईची सामुग्री होती. दानशुराच्या यादीत 1 नंबर. मग त्या पुण्याईनं द्रव्यदान केल्यामुळे स्वर्गामध्ये इंद्राच्या खुर्चीला खुर्ची लावून बसता आलं. कुणाला? महाराज कर्णाला. पण जेव्हा देव लोक पंक्तीला बसायची त्यावेळेस कर्णाला जेवण दिलं जायचं नाही स्वर्गात. कर्ण विनमुख राहायचा. भूक लागायची, समोरची खायची, पण कर्णाला खाऊ देत नसायची. का? मग त्यांनी असं विचारलं इथं का खाता येत नाही? त्यांनी सांगितलं तुझ्याकडून बाकीचं खूप दान झालं, 1 नंबरचं झालं. महाराज गिनीज बुकात वर्ल्ड बुकात नाव नोंद होईल याच्यात काय? चित्रगुप्ताच्या दरबारात सुद्धा 1च नंबर लागला. मग एवढं असताना सुद्धा मला स्वर्गात जेवण का देत नाही? त्यांनी सांगितलं बाबा स्वर्गात जेवण तुला या कारणानं भेटणार नाही. तू पैसे अनेकांना दिलेत, द्रव्य अनेकांना दिलं, पण या मृत्यू लोकात तुझ्याकडून अन्नदान कोणाला घडलं नाही. मग अन्नदान घडलं नाही म्हणून स्वर्गात पंक्तीला बसता येणार नाही. त्यावेळेस त्यांना भूक लागली का मृत्यू लोकात यायचा करणं. महामुनी अगस्ती ऋषीनं पाहिलं आणि अगस्ती ऋषीनं पाहिल्यानंतर अगस्ती ऋषीनं त्याला विचारलं बाबा का? त्यांनी सांगितलं स्वर्गात माझ्यासाठी तिथल्या अन्नावर नाव शिल्लक राहिलं नाही, कारण मृत्यू लोकात मनुष्य देह मिळून सुद्धा मला दातृत्व अन्नदानाचं करता आलं नाही, म्हणून मला स्वर्गामध्ये त्या ठिकाणी भोजन मिळालं नाही. तुम्ही भाग्यवान आहात घाटकोपर महिला मंडळ, तुम्ही भाग्यवान आहात. वाढोली त्र्यंबकेश्वर महाले परिवार ढगे परिवाराने संबंधित नातेवाईक का तुम्ही अन्नदान या ठिकाणी तीर्थक्षेत्री केलं. एक शीत दिधल्या अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धरण. महाराज म्हणतात या तीर्थक्षेत्री. बरं हे तीर्थक्षेत्र काही सर्वसाधारण आहे का? महाराज सगळीकडेच फिरतात. त्यांच्याबरोबर तुम्ही बऱ्याच वेळेस गेले, नातेवाईकांना पाठवलं, 2 धाम 4 धाम यात्रा झाली, पशुपती तिरुपती सगळं झालं. महाराज आत्तापर्यंत सगळे तीर्थक्षेत्र फिरलेत. पण काय आमच्या संतांचा आत्मविश्वास आहे हो, केवढा मोठा आत्मविश्वास आहे. ते म्हटले जगाच्या बाजारामध्ये या पृथ्वी तलावावर कुठेही फिरा आणि फिरवून येऊन सांगा अशी चंद्रभागा, अशी भागा ऐसे भीमा तीर ऐसे
चंद्रभागा भीमतीरा ऐसे चंद्रभागा भीमतीरा ऐसे चंद्रभागा भीमतीरा ऐसे चंद्रभागा साधू संतांनी महाराज जगाला दिशा दिली. ते म्हणतात ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर आणि सांगा विटेवर देव कोठे. अन्य ठिकाणी जाल, जगन्नाथपुरीला जा नाही तर तिरुपतीला जा, तिथल्या देवाला हात नाही पाय नाही. आणि इथले देव समपावलानं उभे आहेत. तिथल्या देवाचं दर्शन घ्यायला लागतं गाड्याजवळ समिदा. मग इतके दिले तर या लाईनला, तितके दिले तर त्या लाईनला. पण इथं झोपडपट्टीत राहणाऱ्याला सुद्धा, ज्याच्याकडे पैसा नाही पण श्रद्धा आणि भाव आहे, त्याला सुद्धा पायाला हात लावून दर्शन आहे. हे जगातलं नाविन्य आहे, जगातलं नाविन्य आहे. म्हणून श्रीमंताचे देव चौका चौकात आहे. मूर्त्या सोन्याच्या असतील, महाराज मोत्याचा मुकुट त्यांना असेल. माझा पंढरीचा पांडुरंग हा गरीबाचा देव आहे, गरीबाचा देव आहे, तुमचा माझा देव आहे. आज इथं 500-600 असणारे भाविक झालेत. इथं तुम्ही आलात, तुमची प्रॉपर्टी नाही पाहिली, तुमचा सातबारा नाही पाहिला, तुमचा बँक बॅलन्स नाही पाहिला, मग तुमचा श्रद्धा आणि विश्वास पाहिला माझ्या पांडुरंगानं. आणि तुम्हाला इकडं पाचारण केलं. आल्याच्या नंतर महाराज बागायतदाराची लाईन वेगळी आहे, जिरायतदाराची वेगळी आहे, पुरुषांची वेगळी, माता भगिनीची वेगळी. अजिबात नाही, सकळासी येथे आहे अधिकार. हे फक्त पंढरपुरात चालतं. महाराज म्हणतात हे या तीर्थक्षेत्री आहे, कारण जगत पिता पांडुरंग आहे आणि जगत माता आई रुक्मिणी आहे आणि तुम्ही आपण त्यांचे लेकर आहोत. मग आज आम्ही आमच्या आई बापाच्या दारात आलो. काय आम्ही आमच्या आई वडिलाला भेटायला आलो. काय समस्या घेऊन आलो? समस्या एकच आहे का ज्या संसारात आम्ही रात्रंदिवस राबलो, त्या संसारानं दुःख सोडून आमच्या पदरी काय नाही दिलं. आम्हाला त्या संसारानं रडायलाच लावलं. मग आता रडायचं नाही, आम्हाला हसायचंय. आमच्या चेहऱ्यावरचं तेज आम्हाला खुलवायचं आहे. आणि ज्या संसारानं दुःख दिलं, तो दुःखरूप संसार आम्हाला सुखाचा करायचा आहे. आणि त्याच्यासाठी या परब्रह्म्याची भेट आम्हाला घ्यायची आहे. माऊली ज्ञानोबरायानं जगाचं नैराश्य पाहिलं. बघा तुम्ही, फार योगायोग आहे बरं का शास्त्री तुमच्या सप्ताहाचा. कृष्ण जन्म म्हणजे कृष्ण अष्टमी आणि माऊली ज्ञानोबरायाचा जन्म. देव आणि भक्ताचं येणं सहजासहजी नाही. हा, त्यातली त्यात पुन्हा मानवाला जे स्वातंत्र्य मिळालं तो 15 ऑगस्ट याच्यातच आला. मी काल 15 ऑगस्टचं चिंतन केलं. त्याच्यामध्ये मी भगतसिंग सांगितला, राजगुरू सांगितले, महाराज सगळेच सांगितले. पण आज मला भगतसिंग आणि राजगुरू सांगायचे नाही, देवानी भक्त मांडायचे. कारण का, हे कीर्तन अन्य ठिकाणी असतं तर मी त्याला वेगळी दिशा दिली असती. श्रोते पारदर्शक आहेत, ऐकणारे पारदर्शक आहे. मी इतका ज्ञानी नाही का मी तुमचं समाधान करेल. पण पांडुरंग परमात्मा मला बुद्धी देतील तसं मला बोलायचंय, मला बोलू द्या. वेळ माझ्याकडे फार कमी आहे, पण कमी वेळात मला संधीचं सोनं करायचं आहे की आपण भाग्यवान आहात गड्या. या पांडुरंग परमात्म्याच्या जगतपित्याच्या या दारामध्ये संत आणि भगवंत
या दोघाचं येणं आपण ऐकलं. परित्राणाय साधूनां विनाशेच दुष्कृतम धर्म संस्थापन अर्थाय संभवामी युगे युगे. किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, आमचे संत अखंड देवाच्या बरोबर आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांचं झालेलं येणं आणि भगवान गोपाल कृष्णाचं झालेलं येणं, म्हणजे याचा अर्थ असा आहे, देव भक्ताला सोडून राहत नाही आणि भक्त देवाला सोडून राहत नाही. मग भक्त कोण्या कॅटेगरीतला असला पाहिजे, त्याची उंची काय असली पाहिजे? महाराज नामदेवराय म्हणतात तो भक्त मला वारकरी असला पाहिजे. काय तो वारकरी कुठला असला पाहिजे? पंढरीचा असला पाहिजे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. महाराज पंढरीचा वारकरी असला पाहिजे. आणि मग पंढरीचा वारकरी या ठिकाणी काय करतो? महाराज आपली तक्रार पांडुरंग परमात्म्याला नोंदायला येतो. माऊली ज्ञानोबरायला विचारलं, का हो तुम्ही या जगतामध्ये काही संकल्पना केल्यास, काही प्रतिज्ञा केल्यात, त्या प्रतिज्ञा जीवाच्या शक्यतो असफल झाल्या, साधू संतांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या आणि देवाची सुद्धा प्रतिज्ञा मोडली गेली गड्या. मग प्रतिज्ञा करणारे अनेक आहे या जगाच्या बाजारामध्ये. रावणानं प्रतिज्ञा केली, शास्त्री सोन्याला सुगंध आणील आणि आकाशाला जाण्यासाठी शिडी लावेल, आणि जेव्हा तेव्हा ग्राउंड लेवलला पाणी प्रश्न उद्भवतो तर खारा समुद्र मी गोड करेल. 3 प्रतिज्ञा आहे रावणाच्या, ऐकल्या असतील पण जाता जाता टच करून जातो. रावणानं 3 प्रतिज्ञा केल्यात. खारा समुद्र गोड करेल, सोनं सगळ्यांनाच आवडतं महाराज, पण त्याला सुगंध असला तर अजूनच दुधात साखर, आणि आकाशामध्ये आपले पूर्व स्वर्गाला गेलेत पण भेट घेता येत नाही, कारण पंतप्रधान योजनेअंतर्गत इतक्या किलोमीटर रस्ता नाही स्वर्गाला जायला. मग जर लोकांची तारांबळ होत असेल तर मी स्वर्गाला जाण्यासाठी शिडी तयार करेल. खरं सांगू, ही जीवानं केलेली प्रतिज्ञा फोल ठरली गड्या. ना रावणाला खारा समुद्र गोड करता आला महाराज, ना रावणाला आकाशाला जाण्यासाठी शिडी लावता आली, ना सोन्याला सुगंध देता आला. जीवाच्या प्रतिज्ञा फोल ठरल्या. पण संतानं केलेली प्रतिज्ञा बाकी पूर्णत्वाला गेली. पितामह भीष्माचार्यांनी भीष्मपण केला, खरा धनुर्धरा रक्षिले. भगवान परमात्म्यानं सांगितलं होतं हातात शस्त्र घेणार नाही, घ्यावं लागलं. देवाची प्रतिज्ञा मोडली, जीवाची प्रतिज्ञा मोडली, पण संत बाकी त्याच उंचीवर आहेत गड्या जशीची तसे. मग माऊली ज्ञानोबरायानं सुद्धा प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? ते म्हटले की मी हा दुःखरूप संसार सुखाचा करीन आणि त्याच्यासाठी मी पंढरपुरामध्ये जाईन. प्रमाण फार गोड आहे नाना म्हणा, अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. भरिला तिन्ही लोके, जाईन गे गाये या पंढरपुरा, जाईन गे गाये या पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. का जाणार आहे? अवघाची संसार सुखाचा करीन. मला असं वाटतं संत तिथं काय येतात? आपली समस्या घेऊन येतात. आज तुम्ही सगळेजण इथं आलात, कशासाठी आलात? ज्या संसारानं आम्हाला काडी मोडून सुख दिलं नाही, तो संसार सुखाचा करायला आमच्या पूर्वपुरुषांनी सांगितलं. माऊली ज्ञानोबरायानं सांगितलं की मी ही समस्या माझ्या पांडुरंगाला सांगणार आहे, मी माझ्या माहेरला जाणार आहे आणि माहेरला जाऊन मी समस्या त्या ठिकाणी मांडणार आहे. कुणाला? पांडुरंग परमात्म्याला. मग आज तुम्ही कुठं आलात? 3 दिवस झालेत, तर तुम्ही म्हणा मी माहेरात आलो. मग खरं म्हणजे सासूर वासनीनं माहेरात येणं साहजिक आहे, पण पुरुष वर्गाच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा सासूरवाशीच आहोत. आपल्याला सुद्धा काळाची भीती आहे, आपल्याला सुद्धा विषयाची भीती आहे. सासूरवासच आहे जीवाला, सगळ्याच गोष्टीचा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सासूरवासच आहे आपल्यासाठी. मग तुम्ही आपण सर्वच त्याच भूमिकेत आहोत सासूरवासनीच्या. नांदायला आम्ही संसारात गेलो, त्या संसारानं आम्हाला दुःख दिलं. सासरी जाच आहे आणि माहेरात आनंद आहे. सगळेच प्रश्न माहेरात सॉल्व्ह होतात. मुलीकडून केवढी चूक झाली माहेरात तर आई आणि बाप तिच्यावर कधीच रागवत नाही, आणि सासरी सुनेकून छोटी जरी चूक झाली तर सासू सासरा कधीच तिला माफ करत नाही. हा नियम आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मी या माहेरला येणार आणि मग मी माझी समस्या त्या ठिकाणी मांडणार. साधू संतांना विचारलं, का हो तुम्ही श्रावण मासामध्ये
महाराज कृष्णाष्टमीच्या पर्वाला घाटकोपर कुठं, त्र्यंबक कुठं, टाकळी कुठं, तारुखेडला कुठं, खानगाव कुठं, वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही माझ्या माता माऊल्या इकडे आल्यात, कुठं निघालात? त्यावेळेस हेच उत्तर त्या माता माऊलीकडून असेल, जी वारकरी आहे ती सांगेल, बाई 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 जाते ग माहेराला, 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 माझ्या गोळच्या घराला, माझ्या गोळच्या घराला, माझ्या गोळच्या घराला, माझ्या गोळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. मी माझ्या माहेरला आले, तुम्ही आपण आपल्या माहेरला आलोत. सासरी होतो आपल्या गावी, संसार केला, दुःख उपभोगलं, पण आज आम्ही माझ्या पांडुरंगाचे वारकरी बनून इथं आम्ही आलोत. महाराज म्हणतात, जर पंढरीची वारी तुमच्या जीवनामध्ये जर घडली तर या जन्मात नाही, जन्मोजन्मी तुम्ही शाश्वत सुखाला प्राप्त व्हाल. प्रमाण फार गोड आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये परब्रह्म्याचं ऐक्य होतं. म्हणून पंढरीमध्ये नुसता पाऊल जरी टाकला, पंढरीत पाऊल टाकला तरी सुद्धा जीवाच्या ठिकाणचे दोष निघून जातात. पंढरीमध्ये आल्याच्या नंतर पुंडलिकरायाचं दर्शन, नामदेव पायरीवर कपाळ टेकून नाक घासा आणि सरळ माझ्या पांडुरंगाकडे पहा. महाराज जीवाच्या ठिकाणचे दोष त्याच्या कृपा कटाक्षाने त्या ठिकाणी जीवाचे निघून जातात. नाही गर्दीत जाता आलं तर महाराज म्हणतात, जर कदाचित पाठीमागून गेलात तुम्ही महाराज पश्चिम दरवाजानं आणि पाठीमागून जाऊन नुसती मंदिराची पाठ पाहिली तरी तुम्हाला पुण्य मिळेल. किती तीर्थक्षेत्र केल्याचे म्हणे 300. पाता देवळाची पाट तीर्थे घडले 360, तीर्थे घडले 360, तीर्थे घडले 360, पाता देवळाची पाट तीर्थे घडले 360, तीर्थे घडले 360, तीर्थे घडले 360. आयुष्याच्या वाटेवर हे सौभाग्य कुणाच्या नशिबी नाही. इथं आल्याच्या नंतर अनेक तीर्थाचं पुण्य मिळतं. महाराज अनेक तीर्थाचं पुण्य मिळतं. किती पुण्य मिळतं? महाराज म्हणतात हे तीर्थच असं आहे, काशीला 5दा, द्वारकेला 3दा आणि पंढरीला काशी हैदराबाद द्वारकेच्या काशी हैदराबाद द्वारकेच्या काशी हैदराबाद द्वारकेच्या काशी हैदराबाद द्वारकेच्या पंढरीची जाणं एक वेळा हो, पंढरीची जाय एक वेळा हो, पंढरीची जाय एक वेळा हो, पंढरीची जाय एक वेळा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरी 1दा पुण्य बरोबर. अजून मला पुढच्या वर्षाच्या सप्ताहाची पुन्हा थोडीशी सूचना करायची आहे.
जर पुढे पुन्हा तो सप्ताह घ्यायचा ठरला तर मी महाराजांना रिक्वेस्ट करेल तो कोल्हापुरात घ्या, जगदंबेच्या दारात. कारण यांची उपस्थिती जास्त आहे ना. जगदंबेच्या दारात का घ्यायचा तर त्याचं कारण पंढरीत तरी 5दा आल्याच्या नंतर काय म्हणजे एकदा आल्यानंतर 5 वेळेस काशी होते. महाराज म्हणतात एकदा कोल्हापूरला गेलं का काशी 1000 केल्याचं म्हणजे 1000 वेळा केल्याचं पुण्य मिळतं. मग तुम्ही आता मिळालात, आता झोळी घेऊन निघालोच तुम्ही आपण पुण्य मिळवायला. कारण पापानं आपल्याला दुःख दिलं, पुण्य आपल्याला सुख देतं. पण पुण्याचं नाही पाहिलं गड्या कुठं स्टॉल आणि मॉल 500 रुपये खिशातून काढले 50 ग्रॅम पुण्य घेतलं नाही. मग पुण्य तीर्थक्षेत्री मिळवता येतं आणि पाप तीर्थामध्ये जातं. पाप तीर्थामध्ये घालवता येतं आणि पुण्य आपल्याला प्रदान करता येतं. तुम्हाला मला सगळ्यांना गरज आहे कुणाची? सुखाची. मग सुखाचा जन्म पुण्याच्या पोटी होतो, ध्यानात ठेवा. आणि दुःखाचा जन्म पापाच्या पोटी होतो. जर चुकून आपल्या पदरी दुःख येत असेल तर समजून चला आम्ही मागं पापाची शिदोरी गोळा करून ठेवलेली आहे. मग ज्यांच्या आयुष्याच्या वाटेवर ज्यांना जास्तीत जास्त दुःख भोगावे लागत असतील संसारात, त्यांनी शक्यतो दरवर्षी महाराजांबरोबर ते पाप घालवायला सप्त्यात येत जा, तीर्थक्षेत्री येत जा. आणि मग आपलं सगळं जीवन क्लीन करून जात जा. कारण का हा संसाराचा घुसलेला व्हायरस त्रास देतो. मग इथे सॉफ्टवेअर मारायला आलोय आपण त्याचं. आता हे सगळं क्लीन करून जायचंय आपल्याला आणि त्याच्यासाठी एका तीर्थक्षेत्राची महाराज निवड करतात. भाग्य आपण आपल्या जीवनामध्ये काही येता येतं. आणि मग जे इथं आले घरी राहणाऱ्याला काय त्याचा फायदा आहे? नामदेवराय म्हणता खरं सांगू, जो पंढरीत जाऊन आला ना तो वारकरी, ज्याच्या कुळामध्ये पंढरीची वारी आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाबद्दलचं प्रेम आणि लालसा आहेत, अशांचा संग माझ्या जीवनात मला जर घडला ना देवा तर जन्मोजन्मी मी तुझा ऋणी राहील. अभंगाचं पहिलं चरण. पंढरीची वारी आगयाची एकोळे, पंढरीची वारी आगयाची एकोळे, पंढरीची वारी आगयाची एकोळे, पंढरीची वारी आगयाची साठी निवडलेला अभंग वेळ झाली बरं का, काटा 9कडे गेला. पण आपलं कीर्तन लेट सुरू झालं महाराजाचं. 7 ते 9 ही कीर्तनाची वेळ होती. पण जवळजवळ 7:30 ते 7:45 या वेळामध्ये आपलं कीर्तन सुरू झालं. पण हे तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे. हे काय बोवाने असं लय लांबटच केलं पाहिजे, लय चरट वळलं पाहिजे असं काही करू नये कीर्तनकारानं. ते मोजकच कीर्तन पाहिजे. पण तुमच्या सगळ्यांचे खुललेले चेहरे पाहून मलाही सुद्धा थोडंसं आवरत नाही म्हणून मी बोलतो, बाकी काही नाही. तुमचे चेहरे जर सूर्यफुलासारखे पडलेले मला दिसले असते तर मी ह्याच मिनिटाला शेवटच्या चरणाकडे भैरवीकडे गेलो असतो. पण मला खात्री आहे आयुष्यभर आपण संसारात नको ते ऐकत आलो. महाराज विटले ना कान, सासू सुनेचे भांडणं, महाराज पोरापोरीचा वाद, अनेक विवाद ऐकून ऐकून आमचे कान विटले महाराज. आता आम्हाला हे ऐकायचंय ते भगवंताचं नामचिंतन. गात जागा प्रेमे मागा विठ्ठल. अखंड देवाचं भजन आम्हाला, कारण ते कानाला गोड लागतं आणि त्याचं प्रतिबिंब हृदय पटलावर उमटतं आणि त्याचं प्रात्यक्षिक सुखामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगाची स्तुती ही कानाला गोड वाटत असते, कारण तो विश्वाचा जगाचा बाप आहे. यदादित्य गतम ते जो जगत भास आहे ते खिलम, सर्व जगाला शक्ती ऊर्जा पुरवणार. आणि अशा देवाची वारी जे करतात, मी अगोदर बोललो याच्या अगोदर अनेक तीर्थक्षेत्री महाराजांनी सप्ते केले. पण मला वाटतं 2023ला सप्ताह झाला ना तो आपला इथला, 2023चा. आणि पुन्हा या ठिकाणी आता आपण हा 2025चा सप्ताह या ठिकाणी करतोय. महाराजांना मी विचारलं का पुन्हा पंढरीच का,
ते म्हटले पंढरीच गोड वाटते आमच्या सगळ्या भाविकांना. म्हणजे याचा अर्थ असा आहे इथं पुन्हा 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 यावं वाटतं. काय? आणि काही ठिकाणी सगळे गुण असले तरी तिकडं डोकून पाहावं वाटत नाही. याचा अर्थ काय? तिथं समाधान नाही मिळत. इथं समाधानाची जागा आहे. इथं ही पुण्यभूमी आहे. हे भूवैकुंठ आहे. इथं मी मागच्या कीर्तनात बोललो होतो का महाराज पंढरी या जम्बूद्वीपापैकी 7 द्वीपापैकी जम्बूद्वीप आहे. स्वर्गातील लोकांनी सुद्धा याचा हर्ष करावा. आस करती ब्रह्मादिक पाहोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. तुम्ही भाग्यवान आहात. आम्ही कमनशिबी आहे. स्वर्गात कामधेनू कल्पतरू नाना प्रकारचे भोग आहे. पण स्वर्गात सगळ्याच गोष्टी अवेलेबल असल्या तरी इंद्राचं विटलेलं अमृत, इंद्राचं नासलेलं स्वर्गातलं अमृत जे समुद्र मंथनातून निघालं ते इंद्र दरबारी सुरक्षित ठेवलं. ते विटलेलं अमृत सुद्धा नामस्मरणानं याच चंद्रभागेच्या वाळवंटात फिल्टर झालं आणि त्याचा सुगंध आला. मला मुद्दा सांगून जायचा आहे. मग विटलेलं अमृत जर शुद्ध होतं तर महाराज रडकी मन इथं आनंदी होणार नाही का? होईल ना. आणि त्याच्यासाठीच रडत रडत या आणि काला झाला का हसत हसत जा. वर्षभर चार्ज राहा आणि पुन्हा तिकडे बॅटऱ्या डाऊन झाल्या का सप्त्यात येत जा. काय अडचण नाही. पुन्हा महाराज पिन लावायची, 7 दिवस चार्ज करायचं, पुन्हा इकडे यायचं. कारण महाराज म्हणतात पंढरीच्या वारीची ताकदच अशी आहे. वारकऱ्याची ताकद तशीच आहे. काय ताकद आहे? महाराज नित्य नियमानं हाडाचा वारकरी जर तो त्याच्या कुळामध्ये जर या पंढरीची सेवा जर करत असेल तर महाराज म्हणतात पंढरीची वारी जयाची कुळी त्यांची पाय धुळी लागू मज. मला त्यांच्या पायाची धूळ लागू दे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा म्हणतात त्यांच्या पायाची धूळ असली पाहिजे. नामदेवराय म्हणतील यात काय नवल. देव सुद्धा महाराज म्हणतात धावत चालती मागे मागे देव इच्छी संत चरणाची माती. आणि धावत चालती मागे मागे पांडुरंग सुद्धा वारकऱ्याच्या मागे फिरतो. कशासाठी? त्यांच्या पायाची माती मला लागावी म्हणून. एरवी त्याच्या पायाचा गुण काही कमी आहे का? त्यांच्या पायाचा, देवाच्या पायाचा गुण काही सर्वसाधारण नाही. गौतमाची पत्नी अहिल्या इंद्रानं कलंकित करण्यासाठी शाप मिळाला. ही सगळी महाराज आमच्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशीच आहे गड्या वाडुळी गाव. बरीच मंडळी तिकडनं चालीत. मला पुन्हा तेच बेचे पाडे गिरवायचे नाही. पण जाता जाता तुम्ही किती उंचीचे हे मला सांगायचं आहे. काय? त्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशीच तपश्चर्या करणारे गौतम ऋषी आणि त्या गौतमाची धर्मपत्नी पातिव्रत्य धर्म त्या ठिकाणी बाटवला विटवला आणि शाप देऊन टाकला गड्या त्या ठिकाणी इंद्राला. दगड होऊन पडशील म्हणून बायकोला सांगितलं. इंद्र कलंकित झाला, शापित झाला. मला सगळ्याच गोष्टी रगडायच्या नाही. पण देवाच्या पायाच्या परजकणानं त्या दगडाची बाई झाली. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शिनली वेदवाणी अनुपेक्षु कदा रामदास अभिमानी. महाराज म्हणतात देवाच्या चरणाच्या रजकणानं दगडाची बाई झाली. पण काहीच न करता नुसतं कृपा कटाक्ष निहाळलेले मुर्दे जिवंत केले आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. ही संतांची उंची आहे. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. देवाकडे अपपर भाव आहे, संताकडे अपपर भाव नाही. खळाचा खळपणा आणि मूर्खाचा मूर्खपणा घालून त्याच्याही डोक्यावरून हात फिरून त्याला शहाणपण देतात. त्याला संत म्हणतात. म्हणून तर 750वी जयंती उत्सव महाराज माऊली ज्ञानोबरायाचा जगभर साजरा केला जातो. भाग्यवान आहोत आपण का माऊली ज्ञानोबरायाच्या समाधी मंदिराच्या 11 किलो सोन्याचा कळस पाहायला सुद्धा आपण आज जिवंत आहे. काल केवढा मोठा सोहळा झाला, केवढा मोठा सोहळा झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सगळं भाग्यानंच मिळतं महाराज. आणि देव त्यांची अपेक्षा करतो. खरं सांगू, देवाचं डोकं दुखावं गाड्या. डोकं कुणाचंही दुखतं वेगवेगळ्या कारणानं. शारीरिक व्याधीनं दुखतं, काहींचं मनस्तापानं दुखतं. बरोबर आहे. कोणाला पोराचा त्रास आहे, कोणाला पोरीचा त्रास आहे, कोणाला बायकोचा आहे, तर कोणाला सासूचा आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि हे काय मीच कीर्तनातून सांगितलं पाहिजे असं काही नाही. त्या रोगातून तुम्ही सगळेच गेले. काय? अनेकांना अनेक प्रकारचा त्रास आहे गड्या. मग स्वर्गातल्या देवाचं सुद्धा डोकं दुखायला लागलं. आणि देवाचं डोकं दुखायला लागल्यानंतर भक्तगण पळपळ करायला लागले. मग त्यांनी सांगितलं देवा एखाद्या एमडीला भेटू का, एखादा MS सर्जन पाहू का, मग एखादा मेंदू स्पेशल असणारा एखादा मानस रोग तज्ञ पाहू का,
किंवा वेगवेगळ्या डॉक्टरला भेटून तुमचे डोळे चेक करून वेगळं औषध तुम्हाला द्यायचंय का? कारण डोकं दुखण्याचे अनेक प्रकार आहेत. ना जाणू एखादा नंबरचा चष्मा लागला तरी डोकं दुखतं, घरगुती वाद झाला तरी डोकं दुखतं, महाराज काही ना असणाऱ्या आतल्या नसा फॉल्टी असेल तरी डोकं दुखतं. मग देवा नेमकं तुमचं काय दुखतं? काय कॅप्सूल आणू का टॅबलेट आणू, इंजेक्शन देऊ का सलाईन देऊ, काय केलं पाहिजे देवा सांगा. तेव्हा भगवान परमात्म्यानं सांगितलं काहीच नाही. मला जर गोपीच्या चरणाचे रजकण आणून माझ्या कपाळावर लेप दिला तर माझं डोकं दुखायचं शांत होईल. काय गोपींचा अधिकार आहे हो, काय अधिकार आहे त्या गोपींचा, त्या सवंगड्याचा, पेंड्या वाकड्या बोबड्या, काय अधिकार आहे त्या राधेचा. महाराज काय अधिकार आहे त्या गवळणीचा. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एके स्वतंत्र, हे त्यांच्या जीवनाची अवस्था असताना सुद्धा गोपीच्या चरणाची माती आणली. गोपी वारकरी आहेत, गोपी वारकरी आहेत. त्या एका जन्माच्या वारकरी नाहीत. भगवान परमात्मा अखंड त्यांची सेवा त्या ठिकाणी, महाराज भगवंताची सेवा त्या गोपी करताय. आणि गोपीच्या चरणाचा रजकण आणले आणि त्या गोपी चंदनाचा लेप माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या, कृष्ण सख्याच्या, यत्र योगेश्वराच्या महाराज कपाळावर लावला आणि देवाचं डोकं दुखायचं बंद झालं. मग जर देवाचं डोकं दुखत असेल तर गोपीच्या चरणाचे रजकण लावल्यानंतर, गोपीचंदन लावल्यानंतर डोकं जर उतरत असेल तर नामदेवराय म्हणतात पंढरीची वारकरी जे असतील, नित्य नेमानं वारी करत असतील, त्यांची चरण धूळ मला लागल्याच्या नंतर जगातला झेंडूबाम सांडूबाम लावून डोकं उतरायची गरज नाही. काय आज आमचा पर्याय काय? वेदनाशामक आम्ही कुठंतरी घेतो, कुठला तरी एखादा बाम डोक्याला लावतो. महाराज म्हणता गोपीचंदन लावा, संताच्या चरणाची माती लावा. आणि ते संत कसे असले पाहिजे? पार्ट टाइम भक्त नको, पार्ट टाइम भक्त नको, नुसता देखावेकीचा परमार्थ नसावा. आणि आज सगळीकडेच गाड्या, मी तीर्थक्षेत्रात कीर्तन करतो, मला काही गोष्टीचं फार नवल वाटतं. नुकतीच वारी झाली पंढरीची, आषाढीची वारी झाली, सगळ्या संतांच्या दिंड्या निघाल्यात. आपल्याला सार्थ स्वाभिमान आहे की खूप लेट जाग आली आपल्या नाशिक जिल्ह्याला. आणि निवृत्ती दादाचा सोहळा बाकी, आता महाराज जगमान्य झाला, विश्वामध्ये त्या असणारे रेकॉर्ड ब्रेक होईल असा निवृत्ती दादाचा सोहळा आपल्याकडून येतो. माऊलीचा सोहळा तर जुनाच आहे, तुकोबरायचा सोहळा तर जुनाच आहे. मग आपण त्या वारीमध्ये आता इन्व्हॉल्व झालो, येतो वारीमध्ये. कोणी येत नसेल, काही अडी अडचणी, तो भाग वेगळा, चला. पण आपला बाकी त्या वारीविषयीचा विश्वास आहे. पण आज हाडाचा वारकरी वेगळा आणि देखावेकीचा परमार्थ करणारा वारकरी वेगळा आहे गाड्या. आभूषण पाहिजे तेवढी असतात त्याची, बाहेरून पाहिल्याच्या नंतर चांगल्या वारकऱ्याला लाजवेल असा राहतो. पण किती दिवस वारीत आहे तोपर्यंत तरी त्यानं नीट राहावं गाड्या, कमीत कमी 22 दिवस 25 दिवस, बरोबर आहे. बाकी काहीच नाही, तो पंढरीच्या वारीत आहे तोपर्यंत वारकऱ्याची वेशभूषा करतो आणि मग भोळ्या वारकऱ्याचे खिशे कापतो आणि मायलांचे मंगळसूत्रे तोडतो. त्याला तुम्ही वारकरी म्हणाल का? नामदेवराय म्हणतात अशा हलकटाची नको बाबा मला संग. मग पंढरीची वारी जयाची एक कुडी, त्याच्या कुळामध्ये आजा पंजा, खापर पंजा, अशा अनेक लोकांनी ती वारी केली असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये सावताबाबाचा इतिहास पहा, नामदेवरायाचा इतिहास पहा, जगद्गुरु तुकोबरायाचा इतिहास पहा, नाथबाबांचा इतिहास पहा. आजही सुद्धा आपण जर बघितलं तर महाराज तुकोबरायाचे 14वे वंशज आपण त्या ठिकाणी आज आपल्याला पाहिलंय. नाथांचे 17वे वंशज आपल्याला इथं पाहायला मिळतात. नामदेवरायाचे वंशज आजही या ठिकाणी पंढरपुरात आहे. म्हणजे याचा अर्थ आहे वंश परंपरागत ही वारी पंढरीची आहे, बरोबर आहे. आणि तुमची माझी काय? फक्त काहीच नाही, माऊलीच्या रथाच्या समोर बैलांसमोर सेल्फी काढायची आणि आपल्या ग्रुपला टाकायची, झाला वारकरी. देव इतका भोळा आहे का? कसं काय शक्य आहे शास्त्री? शक्य नाही ना महाराज. त्याला कोणाच्या नजरेत येण्याची गरज नाही, कारण देवाची नजर इतकी पारदर्शक आहे राव, त्याचे कान इतके सूक्ष्म आहे राव. मुंगीच्या पायातल्या घोंगराचा आवाज सुद्धा त्याला येतो. तर वारकऱ्याचं सोंग घेऊन काळ वेळ करणाऱ्याला सोडेल का तू? चतुरा तो शोर
म्हणतात तो चतुर आहे, देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. महाराज म्हणतात देव जाणता देव सगळ्या गोष्टी जाणून आहेत. मग समाजाच्या डोळ्यात धूळ फेकाल गड्या, देवाच्या नाही. म्हणून देवाचा वारकरी बनायचा असेल तर हाडाचा वारकरी बना. पिढ्यानं पिढे त्या ठिकाणी जन्मोजन्मी युगानं युगे आम्ही देवाच्या बरोबर असलो पाहिजे. साधू संतांनी हेच तुम्हाला पटवून दिलं. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, आम्ही अखंड देवाच्या बरोबर आहे. मग कुणाचा संघ अपेक्षित आहे? जे अखंड तुझ्याशी कनेक्ट आहेत, जे तुला सोडून राहू शकत नाही. अशा वारकऱ्याचा संघ माझ्या जीवनात मला घडू दे देवा. मी माझं सौभाग्य समजेल. पंढरीची वारी जयाची कुडी, त्यांची पाय धुळी लागो मज. मला त्यांची पाय धूळ लागली पाहिजे. त्याचे काय काय फायदे आहेत अनेक मला प्रकारानं तुमच्या समोर येनकेन प्रकारानं मांडता येतील. मग पंढरीची वारी आणि पंढरीची निवड आमच्या जीवनामध्ये कशासाठी असली पाहिजे? खरं म्हणजे कथा फार गोड आहे गड्या. पंढरी निर्माण कशी झाली? पंढरीमध्ये पांडुरंग परमात्म्याला येण्याची कारणं काय? अनेक कारणं असली तरी प्रमुख कारणं महाराज या ठिकाणी दिंडीर वनामध्ये दिंडीर नावाच्या दैत्याचा इतिहास एक आपल्याला ज्ञात आहे. तुम्ही पंढरीत राहतात. दिंडीर वनामध्ये तो दिंडीर नावाचा जो राक्षस आहे त्याला मारण्याच्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं या ठिकाणी येणं केल्याच्या नंतर महाराज दुसरं भगवंताचं येण्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे महाराज, एक कथा अशी आहे. इंद्र पत्नी सुची, इंद्राची पत्नी, तिचं नाव आहे सुची. कधी ऐकलं नसेल, जाता जाता सांगून जातो. क्षेत्रातलं कीर्तन आहे म्हणून सांगून जातो. शास्त्री अगदी मुद्द्याचं देतो, थोडं देतो आणि गोड देतो. सुची इंद्राची पत्नी आहे आणि तिनं भगवान परमात्म्याचं सामर्थ्य पाहिल्याच्या नंतर एक दिवस तिनं असं भगवंताकडे इच्छा प्रगट केली की तू मला खऱ्या अर्थाने देवा, मला असं वाटतं तुमच्या 16,108 बायकांचे लळे छंद तुम्ही फार चांगले पुरवतात, पण मला काही गोष्टीमध्ये माझ्या जीवनामध्ये मला उणीव वाटते. मला सुद्धा एक दिवस तुमच्या मांडीवर बसण्याची संधी जर दिली तर फार गोड होईल. मग मला तुमच्या मांडीवर बसण्याची एकदा संधी द्या. भगवंतानं सांगितलं माझ्या जवळ यायला पुण्य लागतं, त्याला वाऱ्या कराव्या लागतात, सप्त्यात अन्नदान करावं लागतं, तीर्थक्षेत्री अन्नदान करावं लागतं, नामस्मरण पारायण वगैरे करावं लागतं. सहजासहजी मी घेत नाही. मग मी नेमकं काय केलं पाहिजे? 60,000 वर्षाची तपश्चर्या तू केली पाहिजे, जितकी विश्वामित्रानं केली. विश्वामित्राची तपश्चर्या 60,000 वर्षाची आहे. मग हाडाकडं पाहिलं का मुर्दे जिवंत व्हायची, हाडातून त्या ठिकाणी मारा, त्याला पुन्हा स्वरूप त्या ठिकाणी मिळायचं, ही ताकद होती नजरेमध्ये. मग 60,000 वर्ष जर मी तप केलं तर मग त्या इंद्रपत्नी सुचीनं महाराज 60,000 वर्षाचं तप केल्याच्या नंतर भगवंतानं शब्द दिला. काय? ज्या वेळेस मी द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून येईल त्यावेळेस मी 100% तुझी ही अपेक्षा पूर्ण करेल. त्यावेळेस तू राधा असतील आणि मी कृष्ण असेल. राधा भाव आहे महाराज, म्हणजे कृष्ण भाव आहे आणि राधा भक्ती आहे. हा भक्तिभावाचा समागम आहे, हा वारकऱ्याचा आणि देवाचा समागम आहे. पंढरीची वारी जयाची कुळी, अपेक्षा किती दिवसाची आहे आणि देव मिळवण्यासाठी, पांडुरंग मिळवायला तुम्हाला मला सहजासहजी मिळाला गड्या. त्याला म्हणा आयत्या पीठावर. पुढचं पाठ आहे तुमचं. पूर्वी आपल्या पूर्वजांनी फार खस्ता खाल्ल्या महाराज. तहानेची प्यावे, भुकेली भुकेची खावे, वारा पिऊन डोंगर दरीत उलट टांगून पांडुरंगाला मिळवण्यासाठी प्रयत्न केले. 60,000 वर्षाचं तप राधेनं केलं आणि मग त्यावेळेस सांगितलं का मी या दिंडीर वनामध्ये येणार आहे. त्या दिंडीर नावाच्या राक्षसाला मारल्यानंतर महाराज त्यानं अपेक्षा केली भगवान परमात्म्याकडे, देवा का तुम्ही या ठिकाणी मला मारलंस, ज्या दंडानं मारलं ते दिंडीर वन, तो दिंडर नावाचा राक्षस, माझी अशी इच्छा आहे का तुम्ही मारलं निघून जाल पण कायम तुम्ही मला जवळ राहा. तेव्हा भगवंतानं सांगितलं की बाबा मी तुला आज शब्द देतो का मला आज तुला मारून इथं राहता येणार नाही. मग याच असणाऱ्या अरण्यामध्ये महाराज माझी अर्धांगिनी धर्मपत्नी जेव्हा रुसून येईल त्यावेळेस मी तिच्या शोधात येईल आणि आल्यानंतर बाकी मी तुझा शब्द पूर्ण करेल. अनेक कारणानं भगवंतानं पंढरी पसंत केली. हे तीर्थक्षेत्र महाराज देवानं पसंत केलं. मला अनेक कारणं त्या संबंधानं, पंढरी महात्म्याच्या संबंधानं आपल्यासमोर मांडता येतील. पण कीर्तन पंढरीतलंच आहे. पंढरीतल्या चौकात तुम्ही गेलात. भगवान परमात्म्यानं इथं येण्याचं कारण काय? खरं म्हणजे रुक्मिणी रुसली, रुक्मिणीचं रुसणं आणि भगवंताचं त्या योगानं येणं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्वी पार तेव्हाही सुद्धा देव असो नाही तर कुणी असो, महाराज आपल्या धर्मपत्नीच्या बद्दलचं प्रेम किती असावं याच्या संबंधाचे दाखले देताना मला असं वाटतं पांडुरंगाचा आणि रुक्मिणीचा दाखला जगात सगळ्यात मोठा आहे गड्या.
सगळ्यात मोठा आहे. एकमेकाचा वियोग एकमेकाला सहन होत नाही. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढी सेवा करून कोर्टाचे दरवाजे वकील लावून ठोठावतो, आमच्या हलकटपणाचा कळत झाला गड्या. मग कमीत कमी आमच्या जीवनामध्ये आम्हाला एवढं तरी कळालं पाहिजे ती माझी अर्धांगिनी आहे. पण ती अर्धांगिनी का रुसली, तर त्याचं कारण आहे राधेला शब्द देऊन फसलेला देव महाराज अडकला त्या चक्रव्यूहामध्ये. त्यामध्ये महाराज त्या ठिकाणी त्या प्रेमामध्ये आणि त्या प्रेमबंधनामध्ये अडकल्याच्या नंतर महाराज राधेनं कृष्णाचा जो संग, जो आनंद सेवेचा घेतला, तो 11 वर्ष काही दिवस गोकुळात घेतला. महाराज मथुरेमध्ये राधेचा वियोग झाला. मथुरेत राधेचा काही संबंध आला नाही. आणि तब्बल 100 वर्षानंतर, म्हणजे त्या ठिकाणी 100 महाराज म्हणजे भगवान परमात्मा गोकुळात 14 वर्ष, मथुरेमध्ये म्हणजे 11 वर्ष काही दिवस, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष भगवान परमात्मा द्वारकेमध्ये राहिले. द्वारकेत राहिल्याच्या नंतर आनंदानं सुखाचा संसार त्या ठिकाणी उपभोगतात. आणि तेवढ्यामध्ये राधा समोरून आली आणि देवाच्या मांडीवर बसली. देवानं महाराज रुक्मिणीला उठवून दिलं. आणि उठवून दिल्यानंतर तिला सांगितलं, जरा बाजूला हो. अनोळखी बाई आपल्या नवऱ्याच्या मांडीवर बसल्यावर सख्या बायकोला काय गुदगुल्या होती? कसं शक्य आहे? कसं शक्य? असू द्या ना कुणाची, देवाची असू नाही तुमची माझी असो, सगळ्यात महत्वाचं जड जातं. आणि तेव्हा रुक्मिणीनं सांगितलं, जर तुम्हाला ती लागत असेल तर मी माझं तोंड तुम्हाला दाखवणार नाही. खरं म्हणजे हा इतिहास घडायचाच असेल आणि ती पंढरी तुमच्या माझ्यासाठी निर्माण होणार असेल, भविष्यात या लेकराला योग्य जागा मिळावी. कदाचित हा भांडणाचा हेतू नसून रुक्मिणीचा हेतू हाच असेल का उद्या माझे भाविक भक्त, भोळे भक्त इथं येतील आणि आपली काया पवित्र करून जातील. मला असा त्याच्या पाठीमागचा हाही अंदाज योग्यच वाटतो. आणि त्या अनुषंगानं केवढी मोठी डेअरिंग आहे, दंडकारण्य आहे, राक्षसांचं वास्तव्य आहे, हिंसक प्राणी पशु पक्षी या जंगलात आहेत. आणि तरी सुद्धा ती आदिशक्ती या जागेवर या ठिकाणी येऊन राहते. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, तेव्हाही सुद्धा आमच्या रुक्मिणीनं तुम्हाला मला हा सल्ला दिला का रात्र वैर्याचे, दिवस धोक्याचे आहे. आता पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून आज आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे अत्याचार होत आहेत, तर आता तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यापेक्षा आता तुम्ही कराटे शिका. जो समोरून येईल त्याच्या 2 ठोसे द्या आणि महाराज अशा पद्धतीनं तुम्ही राहा. रुक्मिणी एकटी राहिली. महाराज ही ताकद आदी शक्तीची फार मोठी आहे. पण खरं म्हणजे तुम्ही कुठंतरी एखाद्या पडद्याखाली जीवन जगताय गड्या. स्वतंत्रपणे जीवन जगा. जगाचा बाप शोधत आला. महाराज काही गोपाळाला बरोबर घेतला असा इतिहास आहे, काही गाया बरोबर घेतल्या आणि भगवान परमात्म्यानं गोपाळाला, गायांना गोपाळपुऱ्यामध्ये ठेवलं. का? नवरा बायकोचा वाद हा आपल्या मित्र परिवारात नसावा. कारण राग भरून आलेली बायको ही नवऱ्याला सुद्धा गै करत नाही. जर एकदा तिच्या डोक्यात तिडक उठली तर ती काय बोलून जाईल 4 चौघात याचा भरोसा नाही. म्हणून शक्यतो वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बऱ्याच नवऱ्यांनी आपला मित्र आणि गणगोताच्या समोर तिच्या पुढे जायचे नाही. एकांतात 2 तोंडात मारू द्या, ऐकून घ्या, काही अडचण नाही. म्हणून त्यांची ताकदच अशी. मी नेहमी सांगतो, आमदार, खासदार, कीर्तनकार पण चुलीजवळ गपगार. त्यांनी नाही नाद करायचा, त्यांनी बाहेर काय वटवट करायची ती करू द्या गाड्या. तुमच्या पुढे तुमचा नादच खुळा. चला, सगळ्यात महत्वाचं आहे, रुक्मिणीसाठी भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये, या दिंडीर वनामध्ये या ठिकाणी आले. आणि दुसरं कारण, या ठिकाणी पुंडलिकाच्या संबंधानं आपण ऐकत असतो, अनेक कथा उपकथा त्या संबंधानं आहेत. अनेक दुसरे कीर्तनकारी तर कीर्तन करणार आहे. असं काही माझं ठरलं नाही का कीर्तनाला आल्याच्या नंतर शास्त्री मी अख्खी पंढरीच तुम्हाला सांगेल, असं काही ठरलं नव्हतं. पण केली मी डिरिंग थोडं सांगायची, यापेक्षा वेगळं काय. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, पंढरीचे जे वारकरी आहे ना, आशांची पायधूळ माझ्या जीवनामध्ये मला लागू दे. नामदेव देवाला रिक्वेस्ट करतात, प्रार्थना करतात. अखंड देवाच्या बरोबर असलेले नामदेव देवाला सांगतात, देवा पंढरीची वारी जयाची कुळी, त्यांची पाय धुळी लागो मज. मागच्या कीर्तनामध्ये मी दृष्टांत सांगितलं तर पंढरीच्या वारकऱ्याची काय ताकद असते. महाराज केवढी मोठी ताकद असते. त्याच्यामध्ये भानुदासाचा दृष्टांत मी दिला होता मागच्या कीर्तनामध्ये. आता तो मी पुन्हा त्याला रिपिटेशन करणार नाही. आणि केलं असतं पण तेवढा वेळ माझ्याकडे उपलब्ध नाही, बरोबर आहे. मग तेवढ्या वेळामध्ये मला पुढे जायचं आहे. आणि याच्यासाठी अजून काय पाहिजे हो नामदेवराय तुम्हाला सांगा.
त्यावेळेस त्यांनी सांगितलं, देवा याच्यापेक्षा वेगळं मला काहीच नको. मला माहिती आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणून शरण आलो. अरे वाटीभर मागायला गेलेल्याला तू शिराचा सागर दिला, मला देशील यात काय नवल, माझ्या भावना संकल्पना पूर्ण करशील यात काय नवल. पण मला जर तू पंढरीच्या वारकऱ्याच्या चरण